हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत सोया चंक्स पुलाव। तर आता आपण याची रेसिपी बघून घेऊया। दीड वाटी आपल्याला सोया चंक्स घ्यायचे आहेत। तर ते एक वाटी मी घेतली आहे आणि इथे मोठ्या पातेल्याला मी पाणी उकळवत ठेवलेलं आहे। यात मी घालून घेते। आता अजून अर्धी वाटी मी सोया चंक्स घेणार आहे। तर अजून अर्धी वाटी मी ॲड करते। आपलं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत, पण यातला एक्स्ट्रा स्टार्च आपल्याला काढायचं आहे। आपले सोया चंक्स शिजेपर्यंत आपण तांदूळ भिजत घालायचे। तोपर्यंत इथे जेवढे आपण सोया चंक्स घेणार तितकंच आपल्याला तांदूळ वापरायचे आहेत। मी दीड वाटी आता तांदूळ घेते। तांदूळ शक्यतो बासमती घ्यायचे, त्यांनी राईस एकदम फुललेला व्यवस्थित होतो। आता हे मी साध्या पाण्यात भिजत घालते। 15 मिनिटं भिजत घालणार आहे, नंतर पाणी काढून घेणार आहे। आपले सोया चंक्स आता शिजलेले आहेत। आपल्याला पाणी आता काढून टाकायचं। ह्याच्यामध्ये फेस आलेला आहे आणि हे 2-3 वेळातलं पाणी बदलून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। सोया चंक्स मी 2-4 वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला पिळून घेतलं पाणी काढून घ्यायचं आहे। आपल्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे, पण पिळताना आपल्याला ही काळजी ठेवायची की याचे तुकडे पडणार नाहीत, ते अख्खे राहायला पाहिजेत। ह्याच पद्धतीने मी सगळे व्यवस्थित गाळून घेते। सोयाबीन मधलं आपण व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे। यात आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। ह्यासाठी मी अर्धा कप घट्ट दही घेते। त्यात 1 मोठा चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर घेते, याने रंगही छान येईल। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ। मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजाने घाला। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपले दही आणि मसाले आपले व्यवस्थित सगळीकडे कोट झालेले आहेत। आता आपण हे थोडंसं रेस्ट करायला ठेवू 15 मिनिटं। आता आपण पुढची रेसिपी आपण बनवून घेऊया। आता आपण राईस बनवायला घेऊया। ज्याच्यात आपण राईस बनवणार आहोत त्यात मी 3 ते 4 चमचे मी तेल घेते। तेल तापल्यावर आपल्याला त्यात काही खडे मसाले घालायचे आहेत। त्यासाठी इथे मी तमालपत्र घेतलेले आहेत। छोटे मी 3 घेतलेले आहेत, मोठा घेतला तर तुम्ही 1 घेतलं तरी बास। त्याचबरोबर 4-5 लवंगा, 4 ते 5 वेलदोडे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 10-12 काळे मिरी आणि 1 मोठा चमचा जिरे। आता आपण हे तेलात घालून घेऊ। तेलात आपल्याला हे मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत लो फ्लेम वरती। त्यानंतर मी आता ह्यात बारीक उभा चिरलेला कांदा घालून घेते। कांदा मी इथे 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, अगदी मऊ होईपर्यंत। कांदा मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे। यात मी आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते। मी इथे 2 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पण त्या कमी तिखटाच्या आहेत। तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजाने घ्या।
कारण आपण याच्यात मसाला पण घालणार आहोत, लाल तिखट पावडर। त्याच्यात आपण टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आहेत। जेव्हा आपण टोमॅटो घालू त्याच वेळेला आपल्याला मीठ पण घालायचं आहे, म्हणजे आपले टोमॅटो व्यवस्थित विरघळतील। मी इथे 1 मोठा चमचा मीठ घेते। आता आपल्याला हे मोठ्या फ्लेमवरती व्यवस्थित टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत मिक्स करायचं आहे। टोमॅटो आता आपले व्यवस्थित मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यातच आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे। 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते। त्याचबरोबर अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर। त्याने पुलावाला आपल्या चांगला रंग मिळेल। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करा, कारण आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला। आता आपल्याला व्यवस्थित परत शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो आपले आता व्यवस्थित एकदम मेल्ट झालेले आहेत। ह्यात आता आपण जे सोया चंक्स मॅरिनेट करायला ठेवले होते ते घालून घेऊया। हे आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। आपल्याला आता हाय टू मीडियम फ्लेमवरती सगळं बनवायचं आहे। सोया चंक्स आपले थोडेसे शिजेपर्यंत, जास्त शिजवायचे नाहीत कारण आपण परत राईस बरोबर शिजवणार आहोत। 1.5 ते 2 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेऊया। 1 मोठी वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तो थोडासा म्हणजे अर्धी वाटी जवळपास पुदिना घेतलेला आहे। आपल्याला हे दोन्ही बारीक चिरून घ्यायचं आहे। आपण पुदिना आणि कोथिंबीर आता घालून घेऊया। आणि हे पण आपण 1 मिनिटभर यात मिक्स करून शिजवून घेऊया। ह्यात आपण जो राईस पाण्यात भिजत घातला होता आणि नंतर 15 मिनिटांनी काढून मी आता तो इतक्या सोक करून घेतलेला आहे, तो मी आता घालून घेतला आहे। तांदूळ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्या मसाल्यांबरोबरच, डायरेक्ट पाणी घालायचं नाही आहे। तांदूळ व्यवस्थित परतवून घेतल्यावर ह्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित असणं गरजेचं आहे। 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी याप्रमाणे आपलं प्रमाण घ्यायचं आहे। 1.5 वाटी तांदूळ घेतले होते म्हणून मी इथे 1.25 वाट्या पाणी घेते। इतकं पाणी सफिशियंट आहे। आता आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस आता आपल्याला मोठा ठेवायचा आहे। इथे तर उकळी यायला सुरुवात झालेली आहे। ह्यावर मी आता झाकण ठेवते। तुम्ही जर राईस कुकरमध्ये बनवत असाल तर 2 शिट्या घ्यायच्या आणि मग नंतर एकदा राईस चेक करायचा। आता मी 15 मिनिटे झाकून ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती राईस शिजवून घेणार आहे। 15 मिनिटांनी आपण नंतर एकदा चेक करूया, पण शक्यतो 15 ते 20 मिनिटात आपला राईस रेडी होतो। आपला जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आपण पुलाव आता एकदा चेक करून घेऊया। सुरेख रंग पण आलेला आहे आणि राईस पण व्यवस्थित शिजलेला आहे। आपला पुलाव आता रेडी आहे। आपला पुलाव आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढूया।
आधी आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. अलगद हाताने ढवळायचं आहे, नाहीतर आपले तांदळाचे दाणे जे आहेत ते मोडू शकतात. सर्विंग प्लेटमध्ये मी आता काढून घेते. सर्विंग प्लेटमध्ये मी आता पुलाव काढला आहे. त्यावर डेकोरेशनसाठी कांद्याचे रिंग ठेवूया. त्याचबरोबर मी उभा चिरलेला कांदा थोडासा साईडला ठेवते. त्याचबरोबर थोडासा पुदिना, लिंबाची फोड आणि साईडला दही किंवा रायतं. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.